हॅलो, सगळ्यांना प्रणाम. खूप खूप स्वागत आहे. सर्व कुटुंबियांचं खूप खूप हृदयापासून मी स्वागत करते. आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ आणि परम चैतन्य जे आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये वाहत आहे, त्या परम चैतन्याचे मी आधी आभार मानते की आम्हाला ही संधी दिली की जिथं आम्ही सामूहिकपणे साधना आमची करू शकतोय. आपल्या मार्गदर्शनामध्ये, आपल्या आशीर्वादामध्ये, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू त्यांच्या कृपेनी, परमतत्वाच्या कृपेने आपण ही साधना पार पाडतो. त्यासाठी मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते. आपल्या सगळ्यांचे आभार मानते जे आपण नियमितपणे या साधनेशी जोडले जातात आणि हा प्रवास आपण एकत्रपणे पुढे पुढे घेऊन जातोय. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आता ग्रुपवर आपल्या एक एनर्जी जाणवते आपल्याला की आपण सगळेजण अफर्मेशन्स करतोय. त्या निमित्ताने का होईना आपण जितकं आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी घेऊन येता येईल त्याचा विचार आपण सुरू केला ऑलरेडी. आणि ही अफर्मेशन्स आपल्याला मदत करतात की जिथं कुठे आपण थांबलो एखाद्या वेळी, त्यावेळी आपल्याला जेव्हा हे आपण वाक्य वाचतो, कुणी आपल्याला चार शब्द चांगले जरी बोललं, तरी सुद्धा आपल्याला त्यावेळेस एक एनर्जी जाणवते. तर हे जे शब्द आहेत ते किती महत्वाचे आहेत बघा. आज दुपारी माझ्या मनामध्ये ह्या शब्दांबद्दल विचार आला की आपण बऱ्याचदा एखाद्याशी बोलताना सुद्धा नकळतपणे असे काही शब्द वापरतो स्वतःबद्दल, मजेत का असेना, पण आता थोडंसं जागरूक व्हा शब्दांच्या बाबतीत. म्हणून ध्यानामध्ये बऱ्याचदा मौन ध्यान पण असतं की आपले शब्द म्हणजे जसे जसे आपण ध्यान करायला सुरुवात करतो, श्वासांवर लक्ष द्यायला लागतो, आपण माइंडफुल व्हायला लागतो आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्रिया करताना. पूर्वी काय व्हायचं, बऱ्याचशा आपल्या गोष्टी हातातनं व्हायच्या पण आपलं लक्ष वेगळीकडे असायचं. पण आता आपल्याला सवय लागली श्वासांवर कॉन्सन्ट्रेट करून 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 की हातामध्ये जे काम आहे त्याच्यावर आपण फोकस ठेवतोय. त्यामुळे आपल्याला समजायला लागले आता बऱ्याचदा एखादी क्रिया हातामध्ये सुरू असेल, घरातलं काम सुरू असेल, तर आपलं लक्ष आता शक्यतो करून आपण वर्तमानामध्ये राहायचा प्रयत्न करतो जाणून-बुजून. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की वर्तमानात समोर आहे त्या क्षणामध्ये प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं ही एक प्रकारची शक्ती, एक प्रकारचं वरदान आहे. जी लोकं हे करतायत रोजच्या आयुष्यामध्ये, खूप विचार येत असतील भूतकाळातले, भविष्यातले, पण तरी सुद्धा आपल्या मनाला पुन्हा-पुन्हा खेचून आणून, पुन्हा-पुन्हा मी ज्या क्षणामध्ये आहे तिथं जगणं हे जमायला सुद्धा एक साधन आहे ही पण. प्रयत्न करून बघा दिवसभरामध्ये मी गाडीवर बसले असेन, मी कुठेतरी जात असेन, ऑफिसमध्ये पोहोचत असेन, आतमध्ये एंट्री करत असेन, घरामध्ये काम करत असेल, त्या प्रत्येक क्षणामध्ये राहायचा प्रयत्न करा. आणि ही पण एक मी तर म्हणते हीच साधन आहे. कारण आपण जेव्हा श्वासावर येतो आपल्या, तेव्हा आपण प्रयत्न करत असतो, की आपल्या मनाला खेचून आणून, मी जिथं आहे बाबा, आत्ता मी शरीराने जिथं आहे, समोर जे बघतीये त्याच्यावर माझं लक्ष पाहिजे. तसं आपण श्वासावर लक्ष ठेवतो. इकडून-तिकडं फिरणाऱ्या मनाला आपण इथं-इथं घेऊन येतो आणि पुन्हा-पुन्हा माझे श्वास फील करते मी. येणारा-जाणारा श्वास माझा. म्हणजे मी पुन्हा-पुन्हा माझं सगळीकडचं असलं भरकटलेलं लक्ष, ऊर्जा या क्षणामध्ये आणते. कारण आपल्या फोकसमध्ये, आपल्या लक्ष देण्यामध्ये फार एनर्जी आहे, खूप ताकद आहे. जिथं कुठं आपण लक्ष देतो ना, आपली एनर्जी सगळी तिकडं जाते. अशी कुठली व्यक्ती असेल आपल्या आयुष्यात, ज्यांच्याबद्दल आपण सारखा विचार करतोय, तर लक्षात ठेवायचं कायम, की माझी एनर्जी मी त्या व्यक्तीचा विचार करून, करून त्या व्यक्तीला पाठवते. तर आपल्याला तसं करायचंय का नाही करायचंय? माझी एनर्जी माझ्यापाशी राहिली पाहिजे. म्हणून लोकं नामस्मरण करण्यामध्ये पण तेच आहे, की जेव्हा मी नाम घ्यायला लागते, तेव्हा मी नामावर माझी सगळी एनर्जी टाकते. ते नाम घेत, घेत, घेत त्या नामामध्ये एनर्जी चढायला लागते. त्या नामाला एनर्जी यायला लागते आणि मी माझी ऊर्जा त्या नामाला द्यायला लागते. अगदी त्याप्रमाणे जितकं मी नामामध्ये राहायला लागते ना, तितकी मी वर्तमानात जगते. आणि मग काय होतं, अशा गोष्टी होतात, मला वाटतं अरे चमत्कारच घडला. हे कसं काय घडलं? कारण मी वर्तमानात राहतीये. म्हणजे काही काम करायचंय, ती परम चैतन्य आपल्यातनं करायला लागतं आणि आपली कामं सहजपणे व्हायला लागतात. आणि ते जे नाम आपण ज्या देवाचं घेतोय, ज्या गुरूंचं घेतोय, त्यांची शक्ती आपल्याशी जोडली जाते. ते एक शुद्ध नातं बनतं. आणि म्हणून नामस्मरणाचे पण अनेक फायदे लोकांना बघायला मिळतात. मग मंत्र असेल, श्लोक असेल, ज्या पद्धतीने आपण हे मंत्र, श्लोक म्हणतो, त्यावेळी माझ्या तोंडातून जो एक-एक शब्द बाहेर पडतोय,
त्या प्रत्येक शब्दाकडे माझं लक्ष पाहिजे. त्या शब्दाला एक एक ऊर्जा आपण आपली देतोय. मग जितकं आपण म्हणतात ना, की जितका तुम्ही आतून मंत्र म्हणता, तितकं तुम्हाला त्या मंत्राची प्रचिती येते. लवकर अनुभव का येतात काही लोकांना? कारण जेव्हा ती लोकं मंत्र म्हणत असतात, तेव्हा 100% फोकस त्यांचा त्या मंत्रावर आहे. इकडं-तिकडं नाहीये. आणि हे फार साध्य होत नाही बऱ्याच जणांना. काहीतरी मंत्र म्हणायला सुरुवात केली, की काहीतरी आठवतं कुणाचं तरी. काहीतरी नामस्मरणाला माळ घेतली हातामध्ये, की उद्याची चिंता आठवते. घरात काय ठेवलंय गॅसवर, अ, बाकीची कामं आपली दिवसभराची, ह्याची आठवण आपल्याला येत राहते. आणि मग विसरतो आपण कुठेतरी, की मी नाम पण घेतेय आता. माझ्या तोंडात नाम आहे. अ, तर ह्यामुळं आपलं जे लक्ष आहे ना, ते विखुरलेलं आहे. आपल्याला ते सगळं एकत्र आणायचंय. जेव्हा मी नाम घेते, तेव्हा 100% मी नामच घेते. मग दुसरं काही नाही करत. जेव्हा मी मंत्र म्हणते, श्लोक म्हणते, ज्या कुठल्या देवाचा, तेव्हा मी 100% त्या देवाशी जोडलीये का? त्या मंत्राच्या एक-एक शब्दांशी मी जोडलीये का? हे लक्षात ठेवायचं. ह्याप्रमाणे तुम्ही करा. तुम्हाला 108 वेळा मंत्र म्हणायची पण गरज नाही. 108 नाम पण घ्यायची गरज नाही. एकदाच नाम जर तुम्ही आतून घेतलं, हृदयातून त्याचा फोकस पूर्णपणे त्याच्यावर ठेवून, तर एकदा घेतलेलं नाम सुद्धा त्याला पोहोचतं. पण तितकी ताकद आपल्या शब्दात पाहिजे. मग शब्दात ताकद म्हणजे काय? आपली एनर्जी 100% फोकसनी आपण ते एकदा घेतलेलं ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम, हे जेव्हा मी म्हणते, तो जो भाव आहे माझ्या मनातला, तो तितका तीव्र आणि शक्तिशाली पाहिजे. आणि म्हणतो ना, सगळं सगळं लक्ष माझं, अस्तित्व माझं त्या नामात आलं पाहिजे. मग आपण नाम 108 वेळा का घ्या म्हणतात? कारण पहिल्या काही वेळ तर आपलं लक्ष इकडं-तिकडं गेलेलं असतं. पहिल्या काही वेळ तर नामाच्या जपामधली जी माळ आहे, ती ती अर्धी कधी झाली कळत पण नाही आपल्याला. मग अर्ध्या अरेच्या मी तर जप करते. मग पुन्हा आपलं लक्ष त्या माळेकडं. म्हणून ती क्रिया दिली आपल्याला, की माळ हातात असल्यावर त्या स्पर्शाने का होईना आपल्याला समजेल, की मी नाम करते, नाम घेते. नाहीतर अर्धी माळ झाल्यावर आपल्याला लक्षात येतं, की अरे कुठल्या विचारांमध्ये मी, मला नाम जप करायचंय. मग त्यापेक्षा जितके नाम आपण घेऊ, 5 वेळा घेऊ, पण पूर्ण 100% आतून, की त्या भगवंताची, त्या ईश्वराची मूर्ती माझ्या डोळ्यापुढे आली पाहिजे. माझ्या हृदयावर एक-एक श्वासामध्ये मला तो जाणवला पाहिजे. महादेवाची पिंडी असेल, तर ती मला अशी अक्षरशः माझ्या आतमध्ये आत्ता आहे, ते रूप. आणि मी त्याच्या समोर बसून त्याला आतमध्ये फील करत, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हे जे शब्द आहेत, त्या शब्दांचा उच्चार इतका आतून आला पाहिजे तीव्रतेने, की आपल्याला 5 नाम घेतले तरी आपल्याला ते समाधान मिळायला लागतं. आणि हे समाधान मिळावं म्हणूनच आपण 108 वेळा करतो. तर हे सगळं ना आपल्या फोकस वाढवण्यासाठी ह्या सगळ्या 108 वेळा घ्या, 2 माळा जपा, 3 माळा जपा. हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून पण कारणं असतील, पण मला जाणवलेलं कारण हे आहे. तुमचे पण सगळ्यांची मतं ह्याच्या बाबतीत वेगवेगळी असू शकतात. ज्याचा मी सगळ्यांच्याच मताचा आदर करेन, की तुमचं काही अजून वैयक्तिक मत आहे. पण एक मला दिसलेली बाजू ही आहे, की आपण फोकसमध्ये नसतो. दिवसभर पण नसतो. आपल्या आयुष्यात काय आज होतंय, ह्या अर्ध्या गोष्टी आपण विसरून जातो. कारण आपण खूप भरकटलेलो जगतो आयुष्य आणि आपल्याला वाटतं आज दिवसभर काय-काय झालं आठवत सुद्धा नाही आपल्याला. एक-एक गोष्ट आठवली पाहिजे, इतके आपण त्या क्षणामध्ये असले पाहिजे. आज काय दुपारी खाल्लं म्हणलं तरी आपल्याला विचार करावा लागतो, काय खाल्लं बाबा म्हणून? काल रात्री काय खाल्लं मला नाही आठवत आहे. म्हणजे इतके आपण अनेक विचारांनी वेढलेलो आहोत. जेवताना सुद्धा आपला एक-एक आपण म्हणतो ना, चावून-चावून खा 32 वेळा. आता 32 वेळा चावून-चावून खा म्हणायचं ज्याने कुणी हे सांगितलंय, कारण काय असेल? की किमान काही घास जेव्हा चावू तेव्हा तरी लक्षात येईल, की मी आत्ता जेवण करतेय. कारण ते जेवताना सुद्धा आपले जर विचार अनेक ठिकाणी गेलेले असतील, फोकस आपल्या जेवणाकडे नसेल, अन्नाकडे नसेल, तर त्याला एनर्जी कशी मिळणार? तर जितकं आपण ते चावून-चावून लक्ष देऊन त्या गोष्टी करायला लागू, आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला जाणवेल, की त्याच्यामध्ये एनर्जी यायला लागलीये. मी अर्धी पोळी खाल्ली तरी माझं पोट भरतंय. पण आपल्याला सवय, की आपण इकडं-तिकडं लक्ष देत काहीतरी विचार करत-करत जेवतोय. 1.5-2 चपात्या कशा गेल्या आपल्याला समजत नाही. तर ह्यालाच म्हणतात माइंडफुल जगणं. प्रत्यक्षपणे ज्या क्षणामध्ये आपण आहोत, त्या क्षणामध्ये येऊन जगणं. आणि हे आपल्या साधनेमधली लोकं अनेक जण करतायत हे आयुष्य. मी आधी पण तुम्हाला सांगितलंय. बरेच ध्यानी लोकं ह्यावर फोकस करतात, की माझा फोकस
माझं ध्यान, माझं लक्ष पूर्णपणे मी ज्या वर्तमानात आहे तिथं आहे का? अभ्यास करताना, ऑफिसमध्ये काम करताना, किती वेळा तर आपल्याला लक्षात येत नाही, की मी हे काम केलंय किंवा नाही. परत-परत जाऊन आपण त्या फायली उघडत बसतो. परत-परत जाऊन चेक करतो. अरे, मी नीट केलंय ना, मी नीट केलंय का? का? जेव्हा मी काम करत असते, माझा फोकस तिथं नाहीये 100%. मी अनेक विचारांमध्ये असते, की ह्या कामाचा रिझल्ट कसा असेल? हे नीट होईल ना? क्वालिटीचं काम होईल ना? म्हणजे माझ्या आयटीच्या 10 वर्षाच्या कॉर्पोरेट लाईफवरनं मी तुम्हाला हे सांगते, की 10 वेळा जेव्हा काम चालू आहे, ते काम सोडून बाकीच्याच गोष्टींचं डोक्यामध्ये, की ह्याच्यामध्ये काही क्वालिटी एरर येणार नाही ना? ह्याचा आउटकम कसा असेल? ह्याचं फळ म्हणून म्हणतात ना गीतेमधलं, की "फल की चिंता मत कर." कारण जेव्हा आपण त्याच्याशी अटॅच होऊन बसतो ना, अरे ह्याचा रिझल्ट कसा असेल? अरे ह्याचा आउटकम कसा असेल? हे करत बसलो, की जे काम सुरू आहे, त्याच्यामध्ये भरपूर चुका होऊन बसतात आणि 100 वेळा आपल्याला ते रिवर्क करावं लागतं. त्यापेक्षा ह्याचा रिझल्ट जसा असेल तसा, मी माझं 100% इथं देते. आत्ताच्या क्षणामध्ये, वर्तमानामध्ये आणि ह्या पद्धतीने आपण जगायला लागलो, की आपल्या जगण्यामध्ये क्वालिटी येते. दिवसभर मी काय-काय केलंय, हे मला एका क्षणात आठवलं पाहिजे. तो पिक्चर दिवसभराचा असा उभं राहिला माझ्यासमोर. इतकी मी वर्तमानामध्ये जगली पाहिजे. आणि हे बरेच जण मी हे कुठलंही ऐकून सांगत नाहीये, तर आपल्या ध्यानी कम्युनिटीमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये ह्या पण आणि दुसऱ्या पण खूप लोकं हा एक प्रयत्न करतायत, की सारखं भूतकाळात आणि भविष्यात जगण्यापेक्षा जिथं आपण आहोत, तिथं फोकस करण्याचा. आणि हे एक प्रकारचं ध्यान आहे समजून घ्या. कारण आपण ध्यानामध्ये बसून काय करतो? जितक्या वेळ आपण बसू सकाळ, दुपार, संध्याकाळ. रेकीमध्ये आपण काय करतो? हात घेतो आपल्या बॉडी पार्ट्सवर फोकस करतो. जितकी आपण बॉडीवर आपल्या फोकस करू, एनर्जी आपल्याला फील होते. कारण नियम आहे हा ब्रह्मांडाचा. जिथं आपलं लक्ष जातं, तिथं एनर्जी फ्लो व्हायला लागते. आणि हा नियम फक्त ध्यानामध्ये, रेकीमध्ये नाही, आपल्या सगळ्या आयुष्यात लागू आहे. तुम्ही वजन कमी करायचं असेल, वाढवायचं असेल, जे काही जेवतोय त्याच्यावर लक्ष देऊन खायला सुरुवात करा. तुम्हाला जाणवेल की मला भूकच नाहीये, पण मी उगाच एक्स्ट्राचं खातीये किंवा मी कमी खाते. हे सगळं आपोआप जाणवायला लागेल आणि त्यानुसार आपल्या वजनामधला फरक पण आपल्याला समजेल. फक्त एकच होण्याची गरज आहे माइंडफुल, जागरूक. ह्यालाच म्हणतात ना, की आपण फक्त झोपेत आयुष्य जगतोय. आपल्याला वाटतं एक-एक दिवस जातोय, एक-एक महिना जातोय, वर्ष जातोय. वर्ष कसं जातंय कळत नाही, महिना कसा जातोय कळत नाही. कारण आपण जागरूकच नाहीयेत. आपण उठतो सकाळपासूनच सुरू होतं चक्र डोक्यामध्ये. होऊ दे, विचार येत असतील सुरुवातीला, पण जितकं माझ्या हातामध्ये जे काम आहे, त्याच्यावर आपण जितकं लक्ष देऊ, विचारांना जागाच मिळणार नाही, की ते आपल्या मनाचा काबू करतील का म्हणजे ताबा घेतील आपल्या. तर ह्या पद्धतीने आपण थोडी प्रॅक्टिस करा. आजचं जे ध्यान आहे आपलं, ते संकल्प शक्ती, इच्छापूर्तीचं ध्यान, संकल्प आपला पूर्ण होण्याचं ध्यान आणि मला हे आत्ता लक्षात आलं, की आपण हे आज ध्यान करणार आहे. कारण मी जेव्हा बोलत होते, तेव्हा मी पूर्ण फोकसनी बोलत होते आणि आत्ता मला समजते, की हे संदेश मला का दिले गेले. कारण आपल्या ध्यानाचा संदर्भ ह्या मी आत्ता जे सांगितलं त्याच्याशी आहे. जेव्हा आयुष्यात आपण एक इच्छा धरून काम करायला लागतो त्या दृष्टीने, आपला 100% फोकस त्या इच्छेवर आहे. त्यावेळी ती इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे. टाईम थोडा पुढे-मागे होईल. पण जितकं माझा फोकस त्याच्यावर आहे, तितकी मी एकाग्र आहे. माझं सगळी शक्ती त्याच्यावर लावली. हां, पण त्याचं फळ काय असेल? असं होईल का सेम जसं मी विचार केलाय? ते आपण सोडायचं आणि कधी होईल? आपण फक्त प्रयत्न करायचा, की पूर्ण 100% मी त्याला फोकस देतीये, ऊर्जा देतीये त्याला चांगली. एक छोटंसं आज एक्झाम्पल सांगते आणि लगेच आपण आपलं सेशन स्टार्ट करू. माझी एक मैत्रीण आता सध्या अडचणीत आहे. ठीक आहे. 2-3 वेळा माझं तिच्याशी बोलणं झालं आणि ती मला 2-3 वेळेला तिच्या घरातले जे प्रॉब्लेम आहे, जो मेजर आत्ता तिच्या आयुष्यात, ते मला ती सांगत होती. मी 2-3 वेळेला ते ऐकून घेतलं आणि अ, तेव्हा मी तिचं टॅरो रिडिंग पण केलं. त्यातून जे आलं मी तिला सांगितलं. त्यानंतर आज जेव्हा माझं तिच्याशी बोलणं झालं, तेव्हा अजूनही ती तो जो प्रॉब्लेम होत आहे, तो सांगत होती. मला कुठेतरी आतून असे मेसेजेस यायला लागले, की आता प्रॉब्लेममध्ये बसून प्रॉब्लेमबद्दल बोलणं बास झालं. आता वेळ आली कृती करण्याची. त्यामुळे मी तिला एकच सांगितलं, की आत्तापर्यंत तू जे सांगितलं त्याच्याबद्दल अ, ती पूर्ण कल्पना मला आली, काय परिस्थिती काय वगैरे. पण तू आता सोल्युशनवर फोकस कर. आता हे हे कसे वागतायत, कसं त्यांची वागणूक आहे, हे सगळं समजलं आपल्याला. तो प्रॉब्लेम आता पूर्ण झाला. आता तू ह्याच्यावर मला काय करता येईल, ह्या गोष्टीवर लक्ष दे. कारण प्रॉब्लेमवर खूप लक्ष झालं. आता सोल्युशनची वेळ आहे. जितकं आपण त्याच्यावर फोकस करायला लागू,
तेव्हा आपल्याला समजते की मला अनेक सोल्युशन आहेत. काय काय मला करता येईल. त्या अपॉर्च्युनिटीज समजायला लागतात. नाहीतर मग आपण त्या एका मॅट्रिक्समध्ये अडकून बसतो. अरे माझ्याशी हे असं वागतोय, ही व्यक्ती अशी वागते, हे असं चालू आहे माझ्या आयुष्यात. हे सतत, सतत, सतत आपल्या डोक्यात राहतं. पण आपल्याला जर त्याचं उत्तर पाहिजे, तर तुम्ही त्या प्रॉब्लेम बद्दल विचार करून चालणार नाही. आपल्याला त्याच्या सोल्युशनकडे जावं लागेल, की मला काय करता येईल? हा प्रश्न मी तिला डोक्यात टाकला. पुढचे 2 दिवस तिला म्हणलं, "तू वेळ घे आणि विचार कर, की तू ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी तू आता काय करू शकतेस? कुठले सोल्युशन तुझ्याजवळ आहे? तुझ्या घराच्या आसपास काही असे जॉब्स आहेत का? जिथे तू जाऊन थोडा वेळ पार्ट टाइम जॉब करणं किंवा तुला आवडणारी कुठलीही गोष्ट कर. झुंबा लाव, डान्स लाव, काहीही अशी गोष्ट जी तुला थोडंसं आतल्या जगामध्ये थोडं शांत, स्थिर होण्यासाठी बाहेरच्या जगात कधी-कधी असे बदल करावे लागतात. आपण म्हणतो पूर्ण लक्ष बाहेर पण नाही द्यायचं आणि पूर्ण बाहेरच्या जगामध्ये गुंतून नाही पडायचं. पण कधी-कधी माझ्या मते आतलं जग शांत करण्यासाठी तुम्हाला बाहेर काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणूनच हे शरीर दिलेलं आहे. तर मी असं म्हणून चालत नाही, की मला इतका त्रास होतोय, मानसिक त्रास आहे, मी आता फक्त ध्यान आणि रेकीच करत बसते. नाही. काही गोष्टी तुम्हाला बाहेरही करणं गरजेचं आहे. तर त्याचा एक समतोल आणि पूर्ण बाहेर पण अडकून बसायचं नाही, की दिवसभर आपण फक्त मोबाईल घेऊन बसलोय, सोशल मीडिया बघतोय, न्यूज बघतोय, बाहेरच्यांची लोकांची गाऱ्हाणे ऐकतोय, ह्याचं ऐक, त्याचं ऐक. हे पण नाही करायचं आपल्याला. माझ्यावर फोकस आणायचा. मी काय करू शकते माझ्या आयुष्यात? हे मी तिला सांगितलं. ज्या व्यक्ती तुझ्याबद्दल अशा वाईट वागतायत, ते सगळं संपू दे आता. त्यांना थोडा वेळ बाहेर कर या पिक्चरच्या आणि तू पिक्चरच्या फोकसमध्ये ये आणि मी काय करू शकते आता माझं आयुष्य बरं करायला? ह्याचा विचार आता तू सुरू कर. त्या व्यक्तींची वागणूक आपण बदलू शकत नाही. आपण कुणालाही बदलू शकत नाही. आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. आणि हे सोल्युशन मला त्यावेळेस जेव्हा आलं, तेव्हा मी तिला तिचं बोलणं थांबवलं आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. कारण मला असं वाटतं, की आपल्या लोकांना ह्याचा त्याच ऐकत त्यांना त्याच्यामध्येच ठेवण्यापेक्षा त्याचा काहीतरी फायदा त्यांना झाला पाहिजे. त्यामुळे माझ्या मनात नसताना सुद्धा मला ह्या गोष्टी तिला बोलाव्या लागल्या आणि ते मी तिला अगदी स्पष्टपणे त्या गोष्टी सांगितल्या, की आता तू फोकस त्यांच्यावरून हटवून स्वतःवर आण आणि काहीतरी सोल्युशनचा विचार कर. तर ह्या पद्धतीने आजचा हा अनुभव होता. आज बऱ्याच जणांशी मला माझं बोलणं झालं दिवसभरामध्ये. काही नवीन लोकं होती ज्यांना मला ध्यानाची माहिती आज सांगायची आहे, अशी आज्ञा आली, असे आदेश आले आणि त्याप्रमाणे मी आज त्यांच्याशी बोलले. तर मला असं वाटतं, की आपणही आपल्या आयुष्यामध्ये जितकं ह्या क्षणामध्ये राहायचा प्रयत्न करू, तितकी आपली कामं पटपट होतील. तितकं आपण एकाग्र होऊन ऊर्जा आपली त्याच्यामध्ये टाकू. तर इथून पुढं आपलं जे ध्यान होणार आहे दर बुधवारी, तर तुम्ही हाच प्रयत्न करा, की आता पुढचा जो येणारा बुधवार आहे, तोपर्यंत आज जी आपण अं, इ अ, जी काही इच्छा आपण आज धरू, तर प्रयत्न करा, की ह्या इच्छेला आपण जास्त त्याचा रिझल्टचा विचार न करता आपण आपली ऊर्जा ह्याला कशी देऊ शकतो? त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो? अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवडाभर त्याचा विचार करून वर्तमानात राहायचा प्रयत्न करा. तर आज माझ्याकडे स्वप्नीलनी पाठवलेलं पुस्तक आहे, जे स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांचं आहे आणि काल मला एक स्वप्न पडलं ज्याच्यामध्ये मी नरसिंह सरस्वती महाराजांच्या कुठल्यातरी मंदिरात गेले होते. मला आठवत नाहीये ते कुठलं मंदिर आहे, पण मी त्यांना स्पष्टपणे बघू शकले. खरं मला माहीत नाहीये त्यांच्याबद्दल जास्त, पण कदाचित थोड्या काही दिवसांमध्ये हे कनेक्शन एक झालंय. त्यामुळं ते बहुतेक मला स्वप्नामध्ये आलं असेल. तर मी महाराजांना प्रार्थना करते, की आमच्या सगळ्यांसाठी इथं जे कलेक्टिव्ह आज आहेत, म्हणजे सामूहिक इथं आम्ही साधना करतोय, तर प्रत्येकासाठी आम्हाला उपयोगी पडेल, असा एखादा आज तुम्ही संदेश आम्हाला द्या. 24 एप्रिल 2014 संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी आलेला हा संदेश आहे. एकनिष्ठ जो भक्ती करतो, तो मला सदैव प्रिय आहे. न डगमगता जो माझ्याकडे वाटचाल करतो, त्याच्यावर माझी दृष्टी सतत राहते. जो माझ्यावर जीवन समर्पित करतो, तो माझ्यापर्यंत पोहोचतो. जो मायापाशातून सतत माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सतत प्रयत्न करतो, त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहते. आज आपण जे काही बोललोय ना, त्याला साजेसा असा हा संदेश आहे. ह्याच्यातून एक वाक्य बघा. जो मायापाशातून सतत माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहतो, त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहते. मायापाश म्हणजे हे सगळे विचार, जे दिवसभर आपल्याला भूतकाळ आणि भविष्यात येतात. हे म्हणजे मायापाश. ह्याला आपण इंग्लिशमध्ये मॅट्रिक्स म्हणू शकतो. ज्यांनी मॅट्रिक्स पिक्चर बघितला असेल त्यांना कळेल. आणि त्यांनी सांगितलंय, की अ, अ, जे
त्याच्यातून त्याला तोडून जो माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सतत प्रयत्न करत राहतो. हे वाक्य बघा. आता आपण जे बोललोय तेच सांगितलंय महाराजांनी आपल्याला. तर ही योगायोग नाहीये. म्हणूनच हे संदेश दिले गेले की ह्या विचारांमध्ये राहून सुद्धा जो माझा विचार करतो, माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर माझी कृपादृष्टी आहे. म्हणजे दिवसभर जरी अनेक विचार तुमच्या मनात आले तरी प्रयत्न करा की मी वर्तमानात कशी राहू शकते. कारण वर्तमान म्हणजे माझं अस्तित्व आहे, माझा श्वास आहे. आणि जितकं आपण श्वासांवर ध्यान करू, जितके आपण सतत श्वासांबरोबर राहू, तितक्या या सगळ्या दैवी ऊर्जा आपल्याशी जोडलेल्या असतात. एंजल्स आपल्याशी जोडलेले असतात. आपले गुरु आपल्याशी बोलू शकतात. आपला आतला आवाज आपल्याला समजतो, ज्याला आपण इंट्युशन असं म्हणतो. तर हे समजून घेण्यासाठी आपलं थर्ड आय बॅलन्स व्हायला लागतं. तर हेच करण्यासाठी आपल्याला पूर्ण फोकस आपला वर्तमानात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मी नरसिंह स्वामी सरस्वतींचे खूप 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 आभार मानते. नरसिंह सरस्वती महाराजांचे, दत्त महाराजांचे आभार मानते. सर्व एंजल्स, सद्गुरू आणि आपले सगळ्यांचे पूर्वज आणि आपण इथं असणाऱ्या सगळ्या दैवी शक्ती, तुम्ही सगळेजण, या सगळ्यांचे मी आभार मानते. अनेक अनेक आभार. आणि आपण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. रेकॉर्डिंग प्लीज लवकर पाठवायचं. करेक्ट, मी पाठवेन आज. झाल्याच पाठवेन. फक्त युट्यूबवर अपलोड व्हायला मला थोडा वेळ लागतो. ठीक आहे. आपण सगळे ध्यान अवस्थेमध्ये आणि कुठलीही वेगळी अशी क्रिया आपल्याला करायची नाहीये. आपण जे रोजचे श्वास घेत आहोत, आत्ता जो श्वास घेतोय, त्या श्वासांना केवळ बघा. दिवसभर हे श्वास आपल्या सोबत आहेत. पण आपलं किती लक्ष आहे? आपण किती वर्तमानात आहोत? आपण किती जोडलेलो आहोत? किती जागरूक आहोत? ही बघायची ही वेळ आहे. ध्यान म्हणजे फार मोठं काही, फार वेगळं काही नाहीये. केवळ आपल्या आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक भावनेला, फिलिंगला, या कॉन्शियसनेसला जागरूकपणे बघणं म्हणजे ध्यान आहे. एक मोठा श्वास आपल्या नाकातून आणि तोंडावाटे हळूवार हा श्वास बाहेर काढा. आपण असे 5 मोठे मोठे श्वास घेऊ. हळूवार आपल्या नाकावाटे एक दीर्घ श्वास आणि तोंडातून ती सगळी हवा आपण बाहेर काढू. सगळ्यात आधी आपण आत्ता या वर्तमानामध्ये आपल्या या सत्रामध्ये स्थिर होऊ, एकाग्र होऊ. जिथं कुठं आपण आहोत तिथून स्वतःला इकडे आणा. माझं शरीर जिथं आहे तिथंच माझं मन आहे, तिथंच माझं लक्ष आहे. हा एक आदेश द्या, मी आत्ता या क्षणाला माझ्या शरीरासोबत आहे. आणि एक मोठा श्वास. श्वास घेण्याची ही आपली क्रिया दीर्घ श्वासांची. नाकावाटे श्वास आत घेताना पोट अगदी फुलून बाहेर काढायचंय, जितकं बाहेर काढता येईल. आणि पोटात हवा भरून घ्यायची. आणि सोडताना हा श्वास हळूहळू सोडा. पोट आपोआप आत येईल. आता पोटासोबतच आपली छाती सुद्धा फुलवा. एक्सपांड युअर स्टमक अँड लंग्स, रिब्स. पूर्ण मोठा श्वास घेत हवा भरून घ्या. एखाद्या फुग्याप्रमाणे भरपूर हवा आपल्या पोटात, छातीत. आणि सोडताना अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे रिलॅक्स होत, स्थिर होत
हे श्वास पुन्हा ब्रह्मांडात पाठवून द्या. श्वास आत जाताना अगदी कोमलपणे, सहजपणे आत ओढायचे. जागरूक रहा. जितके आपण श्वास 100% फोकसनी लक्ष देऊन बघू, तितकी आपल्याला जास्त एनर्जी जाणवेल. माइंडफुल रहा. एक एक श्वासांचा कण कण बघत रहा. प्रवास नाकातून पोटात जाणारे श्वास आपला गळा, छाती आणि हळूहळू पोटाकडे चाललेत. इतके आपल्याला जाणवले पाहिजेत. आणि हलके बाहेर जाताना सुद्धा आपल्या श्वासांचा एक एक स्पर्श आपल्याला जाणवला पाहिजे. मी तितकी जागरूक आहे का, की मला स्पर्श जाणवतोय पूर्ण पोटापर्यंत. इतकी मी आत गेली पाहिजे, आतल्या जगामध्ये. माझं शरीर आता मला जाणवतंय. माझं मस्तक, डोळे, नाक, कान सगळ्याची जाणीव होतीये. माझा गळा, दोन्ही खांदे, सैल सोडायचे खांदे, पूर्ण शरीर शिथिल अवस्थेमध्ये. पाठीचा कणा आपल्या ताठ ठेवायचा. माझ्या शरीराच्या बुडाला वजन जाणवतंय, जडपणा जाणवतोय, शरीराचा भार माझ्या मूलाधाराने उचललाय. आय कॅन फील इट. मला जाणवतंय. जिथं माझं शरीर आहे तिथंच माझं मन आहे, आत्ता या क्षणामध्ये. आता मी शांत आणि स्थिर झाले आहे. पूर्णपणे ह्या क्षणामध्ये आले आहे. माझ्या शरीराच्या जवळ माझी चेतना, लक्ष एकाग्र झालं आहे माझ्या श्वासांवर. आणि आता आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासांवरच. आपली छाती,
आपलं हृदय चक्र फील करा. आपले श्वास आपल्या छातीमधून आत बाहेर करतायत. मला एक एक श्वास जाणवतोय. माझी छाती जाणवतीये. श्वास घेताना छाती फुलून येतेय बाहेर आणि सोडताना आपोआपच आत जाते. आपल्या आयुष्यात असलेली एक इच्छा जी आत्ता माझ्यासाठी महत्वाची, मला आनंद देणारी आहे, मला यश देणारी आहे, मला शुद्ध आनंद देणारी आहे, अशी एक इच्छा आपल्या डोळ्यापुढे आणा. कुणासोबत तरी आपलं नातं, त्या व्यक्तीसोबत आपण आहोत हे आपल्या बंद डोळ्यांनी बघा. आणि तो आनंद कसा असेल आपल्या हृदयात आत्ता ह्या क्षणाला नाव फील करा. मी जेव्हा ह्या व्यक्तीबरोबर आहे तेव्हा माझ्या भावना काय आहेत. आम्ही एकत्र आहोत. मी आनंदात आहे. तो भाव आपल्या हृदयात आत्ता फील करा. ही इच्छा आपल्या पैशांसंदर्भात असेल. एक ठराविक रक्कम मला अपेक्षित आहे. दर महिन्याला, दर दिवसाला आपल्या डोळ्यापुढं ती रक्कम आपल्या अकाउंटला आल्याची एक भावना आणा, एक मेसेज आणा. आणि आपले भाव कसे असतील. आपला आनंद असेल जो आपण इतरांना सांगत देखील असू. अगदी तसंच्या तसं चित्र, त्या भावना आत्ताच्या आत्ता फील करा. माझी अवस्था कशी असेल, मी कुठल्या स्टेट ऑफ माइंड मध्ये असेल जेव्हा हे सगळं वास्तवात उतरेल, ते आपण आत्ता फील करतोय. तो आनंद, एक्साइटमेंट, हे घडत आहे, आत्ता घडत आहे ह्या पद्धतीने. विपुला, विपुला, आपण हा कोण बोलते? प्लीज आपण नंतर बोलू. आत्ता सगळे ध्यानात आहेत. कुणीही डोळे उघडू नका. हातपाय यार.
आपल्या भावनेमध्येच राहा. आता आपल्या शरीराचा कुठला भाग आपल्याला बरा करायचा आहे, त्या भागाशी आपलं नातं बघा. तो आनंद जेव्हा आपल्याला आजार नव्हता, कुठला त्रास नव्हता, तेव्हाच आपलं शरीर आठवा आणि त्याच सेम भावनेमध्ये या. पूर्णपणे निरोगी अवस्थेमध्ये आत्ता आहे. कुठलीही गोळी औषध न घेता संपूर्ण निरोगी शरीर, असा एक भाव आपल्या मनात आणा, ज्याची इच्छा आपल्याला आहे. ज्या व्यक्तीकडून आपल्याला प्रेम पाहिजे, आदर पाहिजे, आत्ता तो आपल्याला मिळत आहे, अशा प्रकारचा एक भाव आपल्या मनात ठेवा. आपण ब्रह्मांडाला आपल्या भावनेतूनच बोलतो. या ब्रह्मांडाला दुसरी कुठलीच भाषा समजत नाही. त्याला समजतो तो भाव, भावना, शुद्ध इच्छा, हेतू. आपले व्हायब्रेशन्स म्हणजे आपल्या भावना आहेत. फील करा आपल्या हृदयावर, जे पाहिजे ते आत्ता पूर्ण झालंय आणि मी त्या आनंदात आहे. खूप खूप आभार मानतीये. हे भगवंता, परमेश्वरा, अनेक अनेक धन्यवाद. ही माझी इच्छा पूर्ण झालीये, त्यासाठी तुझे अनेक अनेक धन्यवाद. आपल्या हृदयामध्ये एक्साइटमेंट ठेवा, आनंद ठेवा. इच्छा कुठलीही असू दे, भाव महत्वाचा आहे. इमोशन्स, फिलिंग महत्वाचे आहेत. ते कधी होईल, काय होईल याचा आत्ता विचार नको. फक्त आपल्या डोळ्यापुढं, आपल्या हृदयात पूर्ण झाल्याचं, पूर्णत्वाचं एक दृश्य आणि तो आनंद. प्युअर जॉय, ब्लिस. जितकं आपण असं फील करतो आतून तीव्रतेने, तितका आपल्या ध्यानाचा हेतू सफल होतो. ह्याच अवस्थेत आपण काही वेळ राहू. कुठलीही चिंता, शंका, प्रश्न न आणता याच ऊर्जेमध्ये काही वेळ राहा आणि फक्त आभार माना. आपल्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार. आपण भेटू उद्याच्या सत्रात.